नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघत आहात रोखोक. विशाळगडावर 14 तारखेला जे घडलं त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याला अनेकांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला अतिशय महत्त्वाचा किल्ला असणारा विशाळगड हा एकेकाळी मराठ्यांची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महाराणी ताराराणी यांचं वास्तव्य ज्या किल्ल्यावर होतं आणि ज्या किल्ल्यावर वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी अतिशय शर्थीचा असा पराक्रम केला, त्या विशाळगडाची आजची जी स्थिती आहे ती अतिशय लाजिरवाणी अशी आहे, भगवत नाही अशा पद्धतीची आहे. कोल्हापूरच्या संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये गडकिल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचं पावित्र्य राखण्यासाठी आणि हे गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी गेल्या 1.5-2 वर्षापासून प्रयत्न होत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबतच अनेक हिंदुत्ववादी संघटना पण आहेत. त्या संघटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना आहेत, भाजपच्या संघटना आहेत, विश्व हिंदू परिषदेच्या संघटना आहेत. या सगळ्या संघटना गेली अनेक वर्ष विशाळगडावरच्या अतिक्रमण मुक्तीसाठी प्रयत्न करीत होते. त्याचं कारण असं आहे की विशाळगड हे एकेकाळची मराठ्यांची राजधानी आहे आणि या मराठ्यांच्या राजधानीवर ज्या पद्धतीने अतिक्रमण केलं आहे, आणि ते अतिक्रमण काही केवळ मुसलमानांनी केलं अशातला भाग नव्हे, दोन्ही लोकांनी, हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. ज्यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी मागण्या केल्या, आंदोलनं केली, त्या सर्वांची मागणी होती की अतिक्रमण कोणाचंही असो, कोणत्याही जाती धर्माचं असो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर असता कामा नये, ते काढून टाका. जवळपास 162 अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत असं सांगितलं जातं. त्याच्यापैकी 7-8 अतिक्रमणधारक जे आहेत ते मध्यंतरी कोर्टात गेले आणि मग सरकारने किंवा त्या सगळ्या अतिक्रमणधारकांच्या पाठीराख्या राजकारणी लोकांनी असा एक आभास निर्माण केला की जणू काही सगळं अतिक्रमणधारक कोर्टात गेलेत आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं. केवळ 7-8 लोक कोर्टात गेले होते आणि मग जेव्हा अतिक्रमण निर्मूलन किंवा विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या बॅनरखाली ज्या संघटना एकवटल्या आहेत त्या सगळ्यांनी अशी मागणी केली की ते 7-8 अतिक्रमणं सोडून इतर तरी अतिक्रमणाचं निर्मूलन करा, ते पाडून टाका. आणि मग शेवटी सरकारने आदेश दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारं अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यास सुधीर मुनगंटीवारांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली होती. मग त्यानंतर सरकारने ते ठरवलं, त्याच्यासाठी 1.25 कोटी रुपये निधी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द झाला. तरीही लोक टाळाटाळ करत होते, कारण याचे पाठीराखे होते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री बंटी पाटील. शेवटी मतांच्या राजकारणासाठी काही काँग्रेसवाले, काही राष्ट्रवादीवाले कुठल्या स्तरावर उतरतील असा काही नेम नाही, हे नेमकं त्या ठिकाणी झालेलं दिसते. गेली अनेक वर्ष विशाळगडावरचं दर्ग्याचं, मशिदीचं, तिथलं लॉज, तिथलं मटण विक्रीची दुकानं, तिथली दारूची दुकानं ही हटवावी याच्या मागणीसाठी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी, प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या पुणे परिसरातल्या शिवप्रेमींनी त्याची मागणी लावून धरली होती. बरं, याला आधार होता म्हणून सतत मागणी लावून धरूनही हे सरकार काही करत नाही, म्हणून 13 तारखेला छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात अनेक शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या वेगवेगळे शिवप्रेमी त्या ठिकाणी जमा झाले होते. आता जो गजब निर्माण करण्यात येतो की तिथून 7-8 किलोमीटर असलेल्या गजापूर या गावाचा आणि अतिक्रमणाचा काही संबंध नसताना गजापूरच्या मशिदीवर, गजापूरच्या मुस्लिमांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, तिथे काय संबंध होता? खरं म्हणजे याला दुसरी बाजू, एकच बाजू आपल्यासमोर मांडून सांगितली जाते, ती बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. संभाजीराजे छत्रपतींनी ती बाजू सांगितली, अनेक व्हिडिओमधून ती बाजू आली की ज्यावेळी संतप्त जमाव
त्या ठिकाणी गडावर जाण्यासाठी निघाला तेव्हा गजापूरच्या जवळ पोलिसांनी त्या सगळ्यांना रोखलं होतं आणि या जमावावर थोडीशी दगडफेक गजापूरच्या गावातून काही समाजकंटकांनी केली. ती काही सगळ्या मुस्लिमांनी केली असं मी म्हणत नाही, कारण प्रत्येक जातीधर्मात काही समाजकंटक असतात. त्यांनी तो प्रयत्न केला. काही शिवप्रेमींवर हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून खवळलेले शिवप्रेमी जे आहेत त्यांच्याकडून हे कृत्य झालं. अर्थात तिथे जाळपोळ झाली, लूटमार झाली. हे जे काही केलं असेल त्या शिवप्रेमींमध्ये काही समाजकंटक, काही लुटारू, काही चोर, काही उचक्के, काही बदमाश घुसले असतील. त्याची प्रशासनानं चौकशी करावी आणि सगळ्यांवर कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सगळीकडून होत आहे. माझंही त्याला समर्थन आहे. मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की जी मराठ्यांची राजधानी एकेकाळी विशाळगड होती, त्या विशाळगडाची आजची स्थिती काय? संभाजीराजे छत्रपतींनी तर अतिशय गंभीर असा आरोप केलेला आहे. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात आणि इतर अनेक बॉम्बस्फोटाचा महत्त्वाचा आरोपी सूत्रधार अतिरेकी यासिन भटकळ हा जेव्हा विशाळगडावर त्या रेहान मलिकच्या दर्ग्यावर तिथेच्या खोल्या आहेत, जवळपास 150 खोल्या आहेत, त्या ठिकाणी राहतो, हे जेव्हा त्यांनी आरोप केला तेव्हा खरं म्हणजे प्रचंड गदारोळ व्हायला पाहिजे. परंतु सरकारने ते काही गंभीरतेनं घेतलं नाही, विरोधी पक्षांनी ते गंभीर घेतलं नाही. ज्या विशाळगडावर छत्रपती शिवरायांच्या राजधानीची चिन्ह आहेत, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची चिन्ह आहेत, ताराराणींच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. त्या विशाळगडावर आज 3 मजली दर्गा कसा उभा राहतो? मूळ मुद्दा असा आहे की अनेक लोक मग असा बनाव करतात की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दर्गा होता, औरंगजेब तिथे गेला, त्यांनी त्या दर्ग्यावर नमाज वगैरे पडली, हे सगळं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्या दर्ग्याला हात लावला नाही त्या दर्ग्याला हात लावण्याचा प्रयत्न शिवप्रेमींनी कसा केला? मूळ मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तो दर्गा होता का? तर नक्की होता. पण तेव्हा ते केवळ त्या किल्ल्याचा मलिक रेहान जो किल्लेदार होता, सरदार होता, की ज्याला मराठ्यांच्या सैनिकांनी मारलं, त्याचं थडगं त्या ठिकाणी उभारलं होतं. केवळ 5x10चं ते थडगं असेल. पण आजच्या काळामध्ये अत्याधुनिक स्वरूपात 3 मजली दर्गा निर्माण झाला आणि त्याचं नंतर मशिदीत रूपांतर झालं. बाहेरून येणारे जे यात्रेकरू असतील त्यांच्यासाठी 150वर तिथे खोल्या निर्माण झाल्या. दारूचा महापूर त्या विशाळगडावर वाहायला लागला. मग त्या ठिकाणी परंपरेप्रमाणे आपले मूर्ख हिंदू आहेतच. अनेक अफजलखानाच्या कबरीजवळ जसे 99% हिंदू जायचे, नवस बोलायचे, तसंच मग त्या मुजावरांनी, तिथल्या मुस्लिम भक्तांनी अशी अफवा पसरायला सुरुवात केली की हा प्रत्यक्षात तो सुफी संत वगैरे काही नव्हता. इतिहासात काहीही त्याचे पुरावे नाहीत. त्या परिसरातले प्रख्यात इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनीही वारंवार हे क्लिअर केलेलं आहे की मलिक रेहान हा काही सुफी संत वगैरे नव्हता. हा मराठ्यांकडून मारल्या गेलेला त्याचाच त्या मोगलांचा सरदार होता. त्याच्यामुळे तो सुफी संत पीर वगैरे काही नव्हता. परंतु मग नंतर कबरीचं उदात्तीकरण करण्यासाठी असंही एक आवई उठवण्यात आली की हा मलिक रेहान बाबा हा सगळ्यांना प्रसन्न होतो, नवसाला पावतो. मग परिसरातल्या लोकांची गर्दी व्हायला लागली आणि प्रामुख्याने त्यात 90% हिंदू. मग बकरी कोंबडी न्यायची, त्या ठिकाणी कापायची. मग बकऱ्यान कोंबड्या विक्रीची दुकानं त्या ठिकाणी झाली. कंदुरी शिजवण्याचे प्रकार त्या ठिकाणी झाले. मटण शिजवण्याचे अनेक दुकानं त्या झाले. त्याच्यासोबत दारूची अनेक दुकानं झाली. आणि मग यासिन भटकळसारखे जे अतिरेकी आहेत की ज्यांना कुठेही लपायला जागा नाही, तर विशाळगड हा सुरक्षित ठिकाण अशांना सापडलं. मग अनेक लोक पर्यटनाच्या नावाखाली त्या विशाळगडावर जायला लागले आणि पाहता पाहता जवळपास अर्ध्या विशाळगडावर हा या मलिक रेहानचं उरूस भरायला लागला. तिथे दारूचा महापूर वाढायला लागला, रक्ताचे पाट बोकड्या बकऱ्यांचे वाहायला लागले. असं हे सगळं होत असताना महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता, प्रामुख्यानं हे सरकार आणि हे त्या अतिक्रमणधारकांचे सगळे पाठीराखे हे जर उघड्या डोळ्यांनी बघत असतील तर महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचं संरक्षण, त्यांचं पावित्र्य राखणं अतिशय कठीण असा प्रकार आहे. ज्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत त्याच्या ताब्यात हे गडकिल्ले असतात, त्या गडकिल्ल्यांवर मी आधीही म्हटलेलं आहे की
पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या, त्यांच्या ताब्यात असणाऱ्या एखाद्या गडकिल्ल्यांवर इकडची एखादी पायरी, इकडची एखादी वीट तिकडे लावायची असली तर मोठ्या वेगवेगळ्या परवानग्या, त्यांच्या परवानगीशिवाय काही होत नाही. परंतु इथले 150 खोल्या, त्याची अतिक्रमणं, 3-3 मजली दर्गा, याचं निर्माण कसं होतं याच्याकडे मात्र कुणीही बघायला तयार नाही. असं सांगितलं जातं की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा तिथे कोणीही जात नव्हतं त्या काळात त्या सगळ्या मलिक रेहान बाबाच्या त्या कबरीचं उदात्तीकरण झालं, तिथे बांधकाम झालं मोठ्या प्रमाणावर. तो 3 मजली दर्गा झाला, पुढे त्याचं मशिदीत रूपांतर झालं. ती मशीद, तो दर्गा एवढा पॉश केलेला आहे की जवळपास 1,500 ते 2,000 लोक एकावेळी त्या ठिकाणी नमाज पढू शकतील अशा पद्धतीची जागा उपलब्ध करून देणं, तिथे खोल्या उपलब्ध करून देणं, हे सगळं जे आहे ते अतिशय वाईट आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं विद्रुपीकरण चाललेलं आहे, हे विद्रुपीकरण अतिशय वाईट आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी जसं अफजल खानाची कबर त्या ठिकाणी होती, थडगं होतं, तेवढंच थडगं सरकारने ठेवलं, बाकी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. विशाळगडावर सुद्धा जर इतिहास काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या मलिक रेहानची जर थडगं असेल तर ते थडगं जसंच्या तसं ठेवावं आणि तिथं असलेलं सगळं बांधकाम बुलडोजर लावून उद्ध्वस्त करावं. केवळ विशाळगडच नाही, महाराष्ट्रातले 300-350 जे गड आहेत त्या सगळ्या गडांवर जिथे जागा दिसेल तिथे मजार उभारण्याचं काम, मशिदी उभारण्याचं काम अनधिकृतपणे जर केलं असेल तर ते सगळं उद्ध्वस्त करण्यात यावं. याच्यासाठी एक रेटा महाराष्ट्र सरकारवर निर्माण करावं. छत्रपती संभाजीराजे ज्या पद्धतीने गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी काम करत आहेत, रायगडाचं पुनर्निर्माण आणि जुनं वैभव ज्या पद्धतीने संभाजीराजे छत्रपतींनी रायगडाला प्राप्त करून दिलं, दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांनी काही प्रमुख उत्सव चालू केले, एक जागतिक शिवराज्याभिषेक स्वरूप संभाजीराजेंनी याला प्राप्त करून दिलं. त्यांच्या नेतृत्वात जर सगळं होत असेल तर आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं, प्रत्येक शिवप्रेमी माणसाचं, की संभाजीराजे छत्रपतींच्या पाठीशी आपण अतिशय मजबूतपणे उभं झालं पाहिजे. राहिला विषय तर ह्या सगळ्या अतिक्रमणाला आणि मतांच्या राजकारणासाठी आतापर्यंत पाठिंबा कोणी दिलेला आहे? बंटी पाटलांनी दिलेला आहे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिलेला आहे, आणि आता काँग्रेसकडून निवडून आलेले जे आहेत खासदार शाहू महाराज यांनासुद्धा त्याला संरक्षण द्यावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण खऱ्याला खरं म्हणण्याचं सामर्थ्य आतापर्यंत काँग्रेस विचारात नव्हतं, ते निर्माण होण्याची गरज आहे. शेवटी त्यात राजकारण करता कामा नये. हिंदू मुस्लिम हे जे राजकारण होते आहे, भारतीय जनता पक्षाचं कामच आहे की एखादी संधी चालून आली तर त्या संधीचा फायदा कसा घ्यावा. भाजपला, संघाला, इतर हिंदुत्ववादी संघटनांना त्याचा फायदा उठून न देण्याचं काम खऱ्या शिवप्रेमींनी करायला हवं. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या या गडकिल्ल्यांवरचं हे जे काही चुकीचं काम आहे, अतिक्रमण कोणाचं असो, हिंदूंचं, मुसलमानांचं, ख्रिश्चनांचं, कोणाचं असो, ते मुळासकट उखडलं पाहिजे. राहिला गजापूरचा प्रश्न, की ज्याच्या गडाच्या पायथ्याशी जे गाव आहे ती रिॲक्शन होती, त्या रिॲक्शनचं तिथे जो धुडगूस घातला गेला, शिवप्रेमींच्या नावाखाली जे बदमाश लोक तिथे घुसले, त्या लोकांना CCTV कॅमेरा असतील, कोणते पुरावे असतील, त्यांना पकडून कडक शासन करावं, अशा पद्धतीची मागणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. परंतु शिवप्रेमींना बदनाम करण्याचं कारस्थान काही लोक करत आहेत. कारण नसताना हैदराबादल्याच्या MIM-वाले किंवा इतर लोक त्या गडावर जातात आणि मग मुस्लिमांमध्ये अनेक गैरसमज पसरवतात, धर्मग्रंथ जाळला गेला वगैरे काही गोष्टी करतात. खरं म्हणजे सच्चा शिवप्रेमी जो आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तो कधीच कोण्या धर्माचा अनादर करणार नाही, कोणत्याही धर्मग्रंथाचा अनादर करणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तशी शिकवण नाही. त्यामुळे शिवप्रेमींना बदनाम करण्याचं हे कारस्थान थांबवावं आणि महाराष्ट्र सरकारनं एक ड्राईव्ह घेऊन काही महिन्याचा, काही काळाचा महाराष्ट्रातल्या सगळ्या गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण, हिंदूंचं असो, मुसलमानांचं असो, कुठल्याही व्यावसायिक माणसांचं असो, ते थांबवलं पाहिजे. आणि या निमित्ताने मी अत्यंत चुकीच्या मार्गाने चाललेल्या हिंदू धर्मियांनासुद्धा आवाहन करेल की ज्या ठिकाणी दर्गे आहेत, थडगे आहेत, कबरी आहेत, 33 कोटी देव कमी पडले का तुम्हाला? उठसूट कोणत्याही कबरीवर, कोणत्याही दर्ग्यावर, कोणत्याही थडग्यावर, मजारावर हिंदू समाजाच्या 90% लोकांचा एवढा पगडा तिथे झालेला आहे. तुमच्यामुळे चुकते हे हिंदूंचं, आणि मग मुसलमान त्याचा चुकीचे काही बदमाश प्रवृत्तीचे, समाजकंटक प्रवृत्तीचे काही लोक असतील, तो त्याचा फायदा घेतात.
बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानीच्या दर्ग्यावरचं बबिता सोमानी जे प्रकरण झालं होतं, हत्याकांड झालं होतं, ते आठवा. अंगावर शहारे येतील, थरकाप येतील. मुळात आपण जातो, त्यांना संधी देतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून सरकारने, शिवप्रेमींनी अतिशय संयमानं घेऊन या सगळ्या शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलं पाहिजे. पुन्हा ही मागणी आपण जोरानं लावूया. मित्रो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.